भवानी. आपण आता सगळ्यांनी जगदीश्वराचं मंदिर बघितलं. काल प्रतापगडामध्ये जे भवानीचं मंदिर बघितलं ते आणि जगदीश्वराचं मंदिर एकसारखंच आहे. त्या कामावरून त्या कलाकुसरीवरून तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त हे जरासं मोठं मंदिर आहे आणि ते जरासं छोटं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की दोन्हीकडे वापरलेले कारागीर एकच आहेत. हा, प्रतापगडावरती ज्या कारागिरांनी भवानी मंदिराचं काम केले त्याच कारागिरांनी जगदीश्वराचं मंदिर इथं उभा केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ते बघितलंय. त्याच्यानंतर हे इथं महाराजांची समाधी आहे. आपण सगळ्यांनी महाराजांना विनम्र अभिवादन करूया. हा, ज्यावेळेस रायगडाचं संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी गडाचं ज्यावेळेस संपूर्ण काम पूर्ण झालं, महाराजांनी निरीक्षण केल्यानंतर महाराज एकदम खुश झाले आणि हिरोजी इंदुरकरांना विचारलं की बोला तुम्हाला आता काय पाहिजे. हिरोजी इंदुरकरांनी आजच्या माणसांसारखं काय पैसे, गाडी, बंगला असं काहीही मागितलं नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट मागितली की तुमच्या पायाची धूळ सतत माझ्या मस्तकी लागो. म्हणून या जगदीश्वराच्या आता इथून आज जाताना आपल्याला पायरीवरती त्यांच्या नावाची ती एक दगड आहे तिथं कोरलंय, त्यात त्यांचं नाव कोरलंय. जेणेकरून महाराज ज्यावेळेस जगदीश्वराच्या दर्शनाला येतील तेव्हा त्यांच्या पायाची धूळ सदैव त्यांच्या मस्तकावर राहील असा त्याचा अर्थ होतो. एवढं त्यांनी मागितलं. म्हणजे आजची माणसं आणि त्यावेळची माणसं किती प्रामाणिक होती. म्हणून हे स्वराज्य अशा माणसांच्यामुळे घडलं. आता जगदीश्वराच्या देवळा संदर्भात एक प्रसंग असा आहे की छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य ज्यावेळेस विस्तारास उदयास येऊ लागलं तेव्हा प्रचंड संपूर्ण म्हणजे देशभरात त्यांची ख्याती पोचायला लागली. प्रत्येक जण महाराजांचं कौतुक करू लागला. मग आता जे कवी मनाची माणसं आहेत, जे बाहेर असणारी माणसं आहेत, त्या सगळ्यांना महाराजांचं तेज समजून यायला लागलं आणि अशी माणसं महाराजांना भेटायला येऊ लागली. मग उत्तर प्रदेशमध्ये कानपूरमध्ये राहणारा एक कवी आहे, महाराजांचा कवी, कवी भूषण. कोण आहे नाव लक्षात ठेवा. महाराजांचा कवी विचारल्यानंतर माणसं सांगतात की कवी कलश. कवी कलश हे संभाजी महाराजांचे कवी आहेत. कवी भूषण हे छत्रपती शिवरायांचे कवी आहेत. म्हणजे महाराजांच्या बरोबर ती जेव्हा ते इकडे आले तेव्हापासून ते महाराजांच्या शेवटच्या क्षणापर्यंत कविभूषण त्यांच्याबरोबर होते. 586 काव्य कविभूषणांनी महाराजांच्या वरती लिहिलेले. सगळ्यात जास्त काव्य कविभूषणांनी महाराजांच्या वरती लिहिलेले आहेत. आणि 105 अलंकार, व्याकरणात जेवढे अलंकार आहेत ते सगळे अलंकार वापरून कविभूषणांनी शिवबावनी नावाचा ग्रंथ लिहिला महाराजांच्यासाठी. पहिल्यांदा ज्यावेळेस महाराजांच्या ह्या स्वराज्याची ख्याती त्यांना समजली, पूर्वी कविभूषण हे औरंगजेबाच्या दरबारात राजकवी म्हणून कामाला होते. पण ते तिथून निघून आल्यानंतर ते इकडं आपल्या स्वराज्यात आले. स्वराज्यात आल्यानंतर त्यांनी एक महाराजांच्यासाठी काव्य लिहिलेलं. महाराज आपल्या घरात या मंदिराचं दर्शन घ्यायला आल्यानंतर प्रत्येक वेळेस महाराज त्याच गणवेशात असतील का? आपण घरी जसं साध्या गणवेशात असतो तशाच गणवेशात होते महाराज आणि जगदीश्वराच्या दर्शनाला आले होते. कविभूषण खूप दुरून इथं आले होते महाराजांची भेट घ्यायला. त्यांचा मुक्काम या जगदीश्वराच्या देवळात होता. लोकांनी विचारलं तुम्ही कोण आहे, तर त्यांनी सांगितलं सगळं. मी असं उत्तर प्रदेश कानपूरवरून आलोय आणि मला छत्रपती शिवरायांना भेटायचं आहे आणि मी त्यांच्यासाठी काव्य लिहिले. तर त्या लोकांनी विचारलं तुम्ही काव्य आम्हाला म्हणून दाखवा काय आहे ते. नाही, मी ते छत्रपती शिवरायांनाच म्हणून दाखवणार. पण जे त्यांना विचारत होते की काव्य काय आहे ते प्रत्यक्षात शिवाजी महाराज होते. कारण ते दर्शनाला आले होते. त्यांनी बघितलं की हे कोण मुक्कामाला इथं राहिले आणि मग त्यांनी विचारलं की ते काव्य काय आहे. आणि ते काव्य आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही ते काव्य काय आहे, पण आपल्याला जे माहित आहे अशा पद्धतीचं त्यांचं ते काव्य म्हणजे स्तुती वर्णन असेल, शिवप्रशंसा असेल. शिवबावनी नावाच्या ग्रंथात भरपूर काव्य आहेत, तुम्ही वाचू शकता. त्यापैकी एक काव्य मी तुम्हाला सांगतो. ते काव्य असं आहे की साजीचे तुरंग सेन अंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है भूषण भनद नाद बिहद नगारन के नदी नद मद गैबरन के रलत है ऐल पैल खैल भैल खलक में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसलत है तारा सो तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यो हालत है थारा पर पारा पारा वार यो हालत है. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या युद्धाचं वर्णन एवढ्या जबरदस्त पद्धतीने असायचं. ते सगळे सैनिक, ते सगळे घोडे यांच्या पायांच्या टापांनी असा धुरळा उडायचा की सगळ्या धरणीचा थरकाप उडायचा. आणि या पृथ्वीवरती हे समुद्र, नदी सगळे एका पारा नावाचं एक लिक्विड असतं. ताटलीमध्ये पारा नावाचं लिक्विड घेतल्यानंतर ते असं इकडं तिकडं
जसं हलतं तशा पद्धतीनं हा समुद्र मंथन करू लागला होता शिवाजी महाराजांच्या त्या युद्धाची तयारी बघून. आणि इतका धुरळा उडवला होता, इतका धुरळा उडालेला की अक्षरशः हत्तीच्या पायांनी धुमाकूळ घातला होता. आणि तो जो सूर्य होता, आकाशातला सूर्य, त्याला आपण तेजस्वी म्हणतो, पण तो सूर्य सुद्धा शिवाजी महाराजांच्या तेजापुढे स्वतः एक छोटासा तारा बनून गेलेला. थारा पर पारा पारा वारियो हालत आहे, म्हणजे तो त्याचं तेज कमी झालं होतं त्या सूर्याचं, इतके शिवाजी महाराज तळपत होते आणि त्यांची तलवार तळपत होती. अशा पद्धतीचं ते काव्य होतं. त्याच्यानंतर आपल्याला असं सांगितलं जातं की हे काव्य सातत्यानं त्यांच्याकडनं ऐकून घेतलं. जितके वेळ शिवाजी महाराजांना ते पहिल्याच ह्याच्यात इतकं आवडलं की त्यांनी आणखी म्हणून घेतलं, आणखी म्हणून घेतलं. असं 21 वेळा ते काव्य म्हणून घेतल्यानंतर ते थांबले. आणि 21 वेळा म्हणून घेतल्यानंतर असं सांगितलं जातं की 21 हत्ती 21 सोन्याचे कडे त्यांना भेट म्हणून तिथंच दिलं. असा कविभूषणांचा इतिहास या जगदीश्वराच्या मंदिराशी रिलेटेड आहे. आपण आणखी जगदीश्वराच्या मंदिराच्या व्यतिरिक्त त्यांनी काय काव्य लिहिली महाराजांसाठी. औरंगजेबाच्या दरबारात असताना कविभूषणांनी काय केलं ती गोष्ट सांगतो तुम्हाला. ऍक्च्युली चिन्मय नावाचे जे मोठे बंधू होते भूषणांचे ते तिथं होते, चिंतामणी ह्याच्यात औरंगजेबाच्या दरबारात राजकवी होते. मग त्यांच्या वशिल्यानं त्यांना कवी म्हणून तिथं घेतलं होतं. आणि औरंगजेबाच्या दरबारात रोज राजकवी त्यांची प्रशंसाच लिहायची. मग एक दिवस औरंगजेबानं असं सांगितलं की रोज माझी प्रशंसा लिहू नका, कधी कुणीतरी काहीतरी माझं वाईट लिहा. पण त्याला कल्पना नव्हती की इतकंही वाईट माझं कोण लिहू शकतं. औरंगजेब लिहा म्हटल्यानंतर कोणच कवी तयार होईना. सगळ्यांनी धास्ती होती, माहिती हा माणूस किती कपटे आणि किती क्रूर आहे, आता आपण लिहू पण आपल्याला जिवंत सोडणार नाही. कवी भूषणांनी पण जरा बुद्धी चालवली, राजपुतांना एकत्र घेतला आणि एक जामीन लिहून घेतला की मी लिहिणार पण मला मरणाचं अभय द्या, मला मारायचं नाही. हे लिहून घेतलं, राजपुतांच्या सह्या घेतल्या आणि ते कागद लिहून घेतला. झालं, काव्य लिहिलं. असं काव्य लिहिलं की त्याच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली. त्याच्या आयुष्यात एवढं त्याला वाईट कोण बोललं नसेल, एवढं जबरदस्त त्यांनी काव्य लिहिलं. हात तसबी हलिय प्रात उठे बंदगी को आपही कपट रूप आपही सजपके, आगरे में जाय दारा चौक में चिन्हाय लेनो छत्र ही छिनायो मने मरे बुडे बपके, पील पे तुराय चार चगुल के गपके, भूषण भनत छरी छंदी मती मंद बहा सोसो चुहे खाय के बिलारी बैठी तपके. म्हणजे त्यानं असं सांगितलं की तू हातात ती जपमाळ घेऊन जे अल्ला अल्लाचं ढोंग करतोयस ना, ते केवळ नाटक आहे. तुझ्या मनात अल्लाबद्दल कोणतीही आस्था नाही, कारण त्या अल्लाला पण माहिती आहे की तू किती क्रूर आणि कपटी आहेस. तू फक्त जपमाळ घेऊन नाटक करून लोकांना गंडवतोयस की मी किती देव मानतोय, मी किती चांगला आहे. असं काही नाही. तू एक धूर्त आहेस ज्यानं स्वतःच्या भावाला मारला, बापाला मारला, भिंतीत चिनून मारला भावाला. तर दारा शिकवू त्याचा भाव त्याला भिंतीत चिरडून मारला, बापाला मारला. आणि फक्त त्याला सत्ता पाहिजे होती. त्याचं कुठल्या धर्माच्या विरोधात काही नव्हतं असलं की हिंदूंना कन्वर्ट करूया मुसलमानांच्या, असलं काही नव्हतं. त्याच्या विरोधात जो सत्ता घेण्याचा प्रयत्न करेल त्याला त्यानं संपवलेला आहे. त्यानं भाव, बाप, एक मुलगी, अशा प्रत्येकाला जिथं जिथं, म्हणजे इव्हन राजस्थान मधले जे राजे होते ते औरंगजेबाला कोणी मोठं केलं असेल तर राजस्थानच्या राजांनी मोठं केलं, त्याला पाठिंबा दिला. शहाजहानच्या विरोधात युद्ध करून ते दिल्लीचं सगळं राज्य राजपुतांनी घेऊन दिलं. तिथल्या जयसिंग, राजा जयसिंग माहिती ना नाव ऐकून, हा औरंगजेबाचा खास मित्र. एवढा खास मित्र असताना सुद्धा औरंगजेबानं त्याच्या विरोधात, तो मेल्यानंतर त्याच्या गावावर अन्याय केला आणि गाव लुटलं सगळं. असा तो माणूस. सत्ता फक्त, बाकी धर्मविर्म हे सगळं बाकी नंतरच आपल्याला अफवा सांगितलं जाते की त्यानं असं केलं तसं केलं, तसं काही नाही. त्याला फक्त सत्ता प्रिय होती. मग त्यानं सांगितलं की तू फक्त माळा हातात घेऊन जप अल्ला अल्लाचा करतोयस, तुला अल्लाशी काही असता नाही. आणि तू त्या मांजरासारखा आहेस, धूर्त मांजरासारखा, जो 100 उंदरं खाऊन हजला चाललेला आहे, काहीच पाप केलेलं नाही आणि मी एक इनोसंट मांजर आहे, असा तू आहेस, इतका क्रूर आहेस. हे ऐकल्यानंतर औरंगजेबाची काय अवस्था झाली, त्याला कळायचंच बंद झालं. इतकं वाईट लिहू शकतोय माझं कोण? वाईटात वाईट काय लिहू शकतात माणसं? तू वाईट आहेस, तू हे आहेस, तू हे म्हणू शकतील. पण अशा पद्धतीने लिहिलं की औरंगजेब म्हणजे त्याला तलवारच काढली त्यानं जागेवर. पण तो विसरला होता की आपण त्याला माफी दिली, अभय दिले. म्हणून राजपुतांनी लगेच सांगितलं की जहापना छोड दीजिए. मग त्याला सोडल्यानंतर साहेब इकडे, भूषण मग इकडे आले आपल्या इकडे. असंच एकदा कविभूषण दक्षिण दिग्विजयला जेव्हा महाराज गेले 78ला, 1678च्या दरम्यान दक्षिण दिग्विजयला भूषण गेले. भूषण पण त्यांच्या सोबत होते. मग कवी काय, जिथं निसर्ग आवडला निसर्गावरती कविता, काय आवडलं त्याच्यावरती कविता. महाराजांच्या बरोबर ते असताना एकदा
डोंगरात शंकराचं मंदिर उत्खननात सापडलेलं. तिथं गेल्यानंतर तिथं आज शिल्प कोरलेली. महाराज असं बघत होते सगळे शिल्प आणि भूषण पण बघत होते. सगळं बघता बघता इतकं जबरदस्त होतं की महाराज सुद्धा ते बघून गुंगून गेले होते. त्यात शंकराचं मंदिर होतं आणि महाराज भवानी मातेचे आणि शंकराचे निस्सीम भक्त होते. त्यांची जगदीश्वराचं मंदिर हे साक्ष देते आपल्याला. वाडेश्वराचं मंदिर मध्ये सुद्धा महादेवाचाच अवतार आहे तो. जगदीश्वराचा पण महादेवाचा अवतार आहे. मग त्या मंदिरात गेल्यानंतर कवी मनाचा माणूस शिल्प बघितली, अक्षर तयार चालू झाली, डोक्यात विचार चालू झाले आणि त्यांनी एक सुंदर असं काव्य लिहिलं. प्रेतांनी पिशाचरो पिशाचर निशाचरे हो, मिली मिली आपस में गावत बदाई हो, भैरव भूत भुदर भुदर भयंकर सी जुत्थ जुत्थ जोगिनी जमात जुरी आई हो, डिमक डिमक डिमरू दिगंबर बजाई हो, शिवा पूछे शिव से समाज आज काहू चले, काहू पे शिव नरेश भ्रुकुटी चढाई हो. त्या मंदिरात भिंतीवरती कोरलेली शंकराची काही चित्र होती, शंकर आणि पार्वती, आणि त्यांच्या माग असा भूतांचा तांडा होता. राक्षस रंजकता वाढवण्यासाठी साहित्यात बरेच शब्दप्रयोग केले, बरेच प्रसंग घातले आणि ते लोकांनी पुन्हा आहे तसे घेऊन इतिहासाचे वेगवेगळे फाटे फोडायला चालू केले. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात असा विषय आहे की हा म्हणतोय एक, हा म्हणतोय एक, हा म्हणतोय एक. आपणाला कोणाशी काही घेणं देणं नाही. सगळ्यांची आस्था मात्र शिवरायांच्यावर एवढं नक्की आहे. आपण कोणाशी वादविवाद घालत बसायचं नाही. फक्त लोकांच्या पर्यंत खरं गेलं पाहिजे एवढाच अट्टहास असतोय. आता जाधव सर आलेले नाहीत, ते सुद्धा आपल्याला आज्ञापत्र वाचून दाखवणार आहेत. म्हणजे कसं गड विज्ञान काय असतं ते पत्र आहे. ज्यांनी महाराजांच्या 5 पिढ्या बघितल्या, जे अमात्य पदावरती होते, त्यांचं एक आज्ञापत्र आहे. ते जाधव सर आल्यानंतर आपल्याला सांगतीलच. तोपर्यंत आपण जरा रणजित दादांचं ऐकूया काहीतरी.